श्री गणेश दत्त गुरुभ्यो नमः। मन्नाथः श्री जगन्नाथः मद्गुरुः श्री जगद्गुरुः मदात्मा सर्वभूतात्मा तस्मै श्री गुरुवे नमः। परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या 1314व्या भागाचं मी पठण करीत आहे। आज कार्तिक कृष्ण तृतीया गुरुवार दिनांक 30 नोव्हेंबर 2023। उपदेशामृत संग्रह भाग 4 या ग्रंथातील भगवान श्री दत्तात्रेय सत्संग मंडळ मुंबई बैठक क्रमांक 106 दिनांक 12/11/1988 या रोजी परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींनी दिलेल्या अनुग्रह आशीर्वादाचे मी पठण करीत आहे। आपल्या प्रासादिक वाणीतून मार्गदर्शनपर आशीर्वाद देताना परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामी म्हणतात, गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरः गुरुः साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। आज मी आपल्याला सत्संगासाठी आशीर्वाद देत आहे। आज हा सत्संग अनायासे गुरुद्वादशीच्या प्रसंगी आलेला आहे। गुरुद्वादशी ही श्रीपाद श्रीवल्लभ अवताराचा समाप्तीचा दिवस आहे। श्रीपाद श्रीवल्लभ हे अश्विन वद्य द्वादशी या दिवशी समाधिस्थ झाले म्हणजे गुप्त झाले। गुरुचरित्रामध्ये त्याचा एक उल्लेख आहे। अश्विन वद्य द्वादशी नक्षत्र मघा मृगराज राशी श्री गुरु बसले निजनंदेसी अदृश्य झाले गंगेला। श्री गुरुचरित्र अध्याय 9 ओळ 48। अशी ही थोर परंपरा म्हणजे श्री दत्तात्रेय परंपरेची ही अवस्था आहे। श्री दत्तात्रेय अवतारामध्ये पहिले दत्तात्रेय, दुसरे श्रीपाद श्रीवल्लभ आणि तिसरे नृसिंह सरस्वती ही एकच देवता अशी आहे की ती कार्यकारणास्तव अवतार घेते आणि कार्य करणं जेव्हा संपतं तेव्हा अवताराची समाप्ती होते। अवताराची समाप्ती करते याचा अर्थ असा की ती भक्ताला कारणास्तव किंवा प्रसंगी अनुग्रह करण्यापर्यंत तिची तयारी असते आणि ही परंपरा दुसरी कुठली नसून ती परंपरा आपल्या परंपरेला धरूनच आहे किंवा ती आपलीच परंपरा आहे। आज आपण या मार्गदर्शनाखाली गुरुसेवेची परंपरा सुरू केलेली आहे। ती परंपरा म्हणजेच श्रीपाद श्रीवल्लभ श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज। ही परंपरा संन्यासाची जरी असली तरी ती जगद्गुरूंच्या परंपरेला धरून आहे। जगद्गुरू शंकराचार्य आणि श्रीपाद श्रीवल्लभ हे एकच स्वरूप आहे आणि ही परंपरा सुद्धा आज आपल्या भारतामध्ये आपल्याला चारी पीठांमधून अनुभवायला मिळते। ही परंपरा सुरू करण्यापाठीमागे माझ्या कल्पनेप्रमाणे तेच लोक किंवा तेच पुरुष पुन्हा पुन्हा अवतार घेतात आणि ही अखंड परंपरा त्यांनी स्वतः चालवलेली आहे। ह्या परंपरेचं वैशिष्ट्य म्हणजे एकच की परमत्याग, त्याबरोबरच ज्ञान आणि भक्तांना योग्य ते मार्गदर्शन। आता भक्तांना योग्य ते मार्गदर्शन करतात म्हणजे काय करतात तर भक्तांच्या संकट समयी किंवा जे अगदी निस्सीम भक्त आहेत त्यांच्या संकटाची चाहूल त्यांना लागते आणि काही संकट अशी आहेत की ती भक्तांपर्यंत पोचत सुद्धा नाहीत, तर भक्ताला अनुभवाला येण्यापूर्वीच ती संकट नाहीशी झालेली असतात। काही संकट भक्तांपर्यंत तरी पोचलेली असतात तरी त्यांच्या आशीर्वादांनी त्यांच्या कृपादृष्टींनी ती संकट नाहीशी होतात। याचा अर्थ असा की ही परंपरा आज मितीपर्यंत चालू आहे। ज्या अर्थी भक्तांच्या अनुग्रहासाठी भक्तांच्या उद्धारासाठी ते पुन्हा पुन्हा अवतार धारण करतात त्या अर्थी भक्त सुद्धा त्या प्रतीचे असतील किंवा असावेत। त्याच्याशिवाय ही का परंपरा चालू आहे? तर आपण सुद्धा त्यांचे फार निस्सीम भक्त आहोत आणि आपल्या अंतःकरणात त्यांच्या प्रेमाविषयी, त्यांच्या कृपेविषयी, त्यांच्याविषयी खूप नितांत आदर असला पाहिजे, भक्तिभाव असला पाहिजे। हा भक्तिभाव जसजसा आपण वाढवावा तशी त्यांची कृपा काय हे अनुभवाला येतं। पुष्कळशा लोकांना या गोष्टीचं ज्ञान नसतं। त्यांना काय वाटतं प्रत्यक्ष आमच्या अनुभवाला ते यावेत, असं नसतं। हे आई मुलावर ज्या पद्धतीने प्रेम करते ते प्रेम अशा पद्धतीने असतं की मुलाकडून ताबडतोब काही अपेक्षा नसते।
फक्त मुलांनी आईला मानावं आणि आईचा शब्द ओलांडू नये एवढीच आईची अपेक्षा असते. तसं ही भगवत कृपा अशी आहे की बुवा तुम्ही सेवा केली तरच ते तुमच्यावर कृपा करतील, तुम्ही सेवा केली नाही तर ते कृपा करणार नाहीत असं मात्र मुळीच नसतं. तुम्ही सेवेसाठी तत्पर असावंच, तुम्ही सेवेची सदा अपेक्षा करावी. पण ही कृपा मात्र अशा पद्धतीची आहे की ते भक्तांच्या कल्याणासाठी गुप्त रूपाने वास करतात. वास्तविक पाहता हे परमेश्वराचं रूप आहे. या परमेश्वराच्या रूपाला गुप्त रूपाने वास करण्याचं काहीच कारण नाही. एकतर ते सर्वत्र भरलेलं आहे आणि सामान्य जनांना वाचवण्यासाठी, सामान्य जनांचा उद्धार करण्यासाठी ती शक्ती आपोआपच काम करीत आहे. पण इथं मात्र तसं नाही. भक्तजनांना तारावयासी राहू आम्ही निरंतर असे वाक्य त्यांच्या मुखातून निघालेलं आहे. ते वाक्य लक्षात घेता ही अतिशय दयाळू व कृपाळू मूर्ती आहे. आपण जर खरोखर आर्ततेनं त्यांना हाक मारली किंवा कर्तव्य बुद्धीने त्यांची सेवा केली तर माझ्या कल्पनेप्रमाणे तुमच्याही ते अनुभवाला येईल. सत्संगासाठी आपण एकत्र येतो याचा अर्थ असा की सामुदायिक प्रार्थना होतेच, पण सर्वांच्या इच्छेचा एक भाग त्यात निर्माण होतो. त्यामुळे ती शक्ती त्या ठिकाणी वास करते. तुम्हा लोकांना जो एक सहज आनंद मिळून जातो या सत्संगामध्ये, त्याचं मूळ कारण हेच आहे. ही एकाची इच्छा नसून अनेकांची इच्छा एकत्र आलेली आहे आणि त्या इच्छेच्या द्वारे त्या शक्ती त्या ठिकाणी प्रकट होते. तुम्हा लोकांचा असा समज आहे की सत्संगाच्या बैठकीला मी सूक्ष्म रूपाने हजर असतो. याचा अर्थ हाच आहे की मी स्वतः त्या ठिकाणी येत नसून ती शक्तीच त्या ठिकाणी वास करीत असते आणि तुम्हा लोकांच्या इच्छेला, श्रद्धेला आशीर्वाद देते. तेव्हा सत्संगाच्या बैठकीला येऊन आपण ईश्वर चिंतन करणं, ईश्वराबद्दल आदर व्यक्त करणं, प्रार्थना करणं. तुम्ही लोक सत्संगामध्ये तुमचे अनुभव सांगता, हे सांगणं गैर आहे असं मला वाटत नाही. पण अनुभव ऐकण्यापेक्षा अनुभव घेणं हे जास्त महत्त्वाचं. या सत्संगाच्या बैठकीत तो अनुभव येईल असं नव्हे, पण ह्या आशीर्वादातून जे आपल्याला ऐकायला मिळतं, आपल्या मनामध्ये एक प्रकारची निस्सीम भक्ती निर्माण झाली पाहिजे. केवळ सत्संगाला जायचं म्हणून आपण आलो आहोत किंवा ह्या बैठकीला आपण हजर राहिलो पाहिजे, नाहीतर काय होतं, तुम्ही का आला नाहीत याची चौकशी केली जाते. ठीक आहे, पण इथे तुम्ही एकत्र येताना आपल्या मनामध्ये परमेश्वराविषयी नितांत भक्ती असल्याशिवाय, त्या गुरुविषयी नितांत प्रेम असल्याशिवाय तिची अनुभूती पण येत नाही. तेव्हा आज मी जे आपल्याला सांगितलं की गुरुद्वादशी निमित्त मी जे आपल्याशी आज बोलतो आहे, ही गुरुद्वादशी म्हणजे काय बुवा, तर ही गुरुद्वादशी दुसरी काही नसून भक्तांच्या रक्षणासाठी निरंतर वास करणारी ही साक्षात मूर्ती आहे. हीच आपल्या गुरुपरंपरेत आहे. तेव्हा याचं चिंतन करणं, याचं ध्यान करणं, त्यांच्याविषयी आपल्या मनात एक प्रकारचं प्रेम निर्माण करणं, एवढ्या गोष्टी तुम्ही लोकांनी शिकल्या पाहिजेत. तुम्हाला येणारे अनुभव तुम्ही सांगून त्यात तृप्त होता कामा नये की मला आपण आपला अनुभव सांगितला, आपण साक्षात्कारी झालो आहोत असं मानायचं काही कारण नाही. श्री गुरुदेव दत्त. आजचे हे आशीर्वाद पठण परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींच्या चरणी सादर अर्पण. गुरुबंधू आणि भगिनीनो, आजच्या आशीर्वादाच्या पुढील भागाचे पठण उद्या सकाळी 6 वाजता. श्री गुरुदेव दत्त.